नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तर काही नाही, आज आहे रविवार. आता जो किराणा आणलाय तो आपण म्हणजे काइंड ऑफ ग्रोसरीज म्हणू शकतो. म्हणजे आणलं ते आपण अनबॉक्स करू आणि परत भेटू आपण. आता अनबॉक्स एक नंबर पॉपकॉर्न बनवलेत मयूर. तुझं दाखवू का तोंड? ठीक आहे, नको. तर आता कसं टाकशील? पण जळायला वास येतोय थोडासा मयूर. नाही का? वास कसा येतोय मग? वास्तूचं नाक ठीक आहे, माझं नाक विचित्र आहे पण भारी बनवले त्याने. तुमचे जे व्लॉगर मिस्टर रोमे आहे आपल्याला समोर माननीय फक्त आपलं एकच आहे, माननीय सदस्य मयूर दादा सोनटक्के. प्लीज फ्रेम मध्ये या, प्लीज फ्रेम मध्ये या. प्लीज पधारे. ठीक आहे, चला. भावांकडे एवढे पैसे चाललेत, ते थांबतच नाही खरेदीपासून. आता काही ना काही चालूच आहे त्यांचं. परत बॅक टू पुमा. पुमा म्हणजे पुमा होय, वातावरण झालंय सगळ्यांचं. ओके. बापरे बाप, बापरे बाप. नवीन खरेदी. लुक्स गुड ऑन मी. तुम्हाला काही बोलायचं हो मॅजेट? एकदम भारी दिसत आहेत मला. पण सगळे हे बघा, एक पुमा शूज, त्याच्यानंतर 2 पुमा शूज, पुमा गँग इन द हाऊस, 4 पुमा शूज आणि आतमध्ये ते मैऱ्याची 3 आणि स्लायडर. तर असा विषय जवळपास. तर काय बोलायचं तुला? काय बोलायचंय, पुमावाल्यांनी आम्हाला थोडाफार डिस्काउंट द्यायला पाहिजे. शर्ट पण पुमाचा आहे भाऊ. Everything Puma. बिलो पुमा. असं विषय झालं, पुमा वातावरण झालं एकदम. तर हा. काय विषय? लय घाम आलाय तुला. आता मला निघायचंय. मग तू निघ, तू काय विषय नाही. भारी घेतलंय, आवडलं मला. पण बॅट पण घेतलेली आहे. बॅटचं कोणत्या? आता तू घेतलेली आहे पण मी चप्पल वापरू शकतो तुझी. किंवा वापरू शकतो ना. हा ठीक आहे. मग आजपासून आपण एक काम करू. आतापासूनच घालून देऊ. तुम्हाला देऊन टाक. ठीक आहे, दिली सर. थँक्यू यार मयूर यार. 5 रुपये तुझे नको यार. थँक्यू यार मयूर. वेलकम. आसपास नाही, चप्पल माझी मग. ओके. 100% घेऊन टाक. ठीक आहे, थँक्यू. पण विषय असं आहे, हे 2 ब्रँडेड आहेत. यातली कोणती ब्रँडेड आहे? एक पुमा आणि एक US पोलो. विच वन इज चांगली दिसते? कोणाची चॉईस चांगली आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आम्हाला. जरूर बोले की कैसी लग रही है आपको. काय ती ब्लॅक आहे, काय दिसते एकदम व्हाईट अँड ब्लॅक. थँक्यू यार मयूर. तर लईच मन मोठं आहे पण यार. दिली आपली जिंदगी. काम कर मग, पैसे पण टाक थोडे. ठीक आहे, चालतंय. किती बाय? ठीक आहे, काय विषय नाही. चाललंय भाऊ कार्यकर्ते खेळायला. केटलवर न करता आज ह्याच्यावर करतोय भाऊ आपलं चाकी सर. आपण बी काहीतरी करणार आहे पण थोडा वेळ आहे त्याला. विषय असा आहे मित्रांनो, तर भाऊ दाल खिचडा बनवतो. इन शॉर्ट खिचडीच बनवून राहिला. दाल खिचडी त्याला काही येत नाही. आणि साईडला हात कर. तर हे किती 136 ग्रॅम झाले. आणि तांदूळ त्यांनी वाटलाय किती रे? ह्याच्यातच लावतोय दाल खिचडी? तिकडे करणार आहे का? त्याच्यात काय आहे? ओके. आता त्यात मुगाची डाळ टाकणार आहे. याची प्रोटीनवाली खिचडी बघू आपण. अजून काय टाकणार आहे का? पनीर बिनीर टाकणार आहे खिचडी? सोयाबीन टाकणार आहे म्हणजे झाली ती. सांगतोस का पब्लिकला जरा काय काय टाकले? तू पण सांगू शकतोस पब्लिकला, मी का सांगू? चिडू का राहिलं एवढं पण? वास तर भारी येतोय रे भाऊला. कडीपत्ता पत्ता एकदम. कोथिंबीर कोण घेईल? आईला एखाद्या वेळेस भारी व्हायला बसली. आणि कांदा थोडासा येऊ दे, नाही का, थोडासा लूज पडू दे तोपर्यंत नको. कडीपत्त्याने बघ वासच कसला भारी आलाय बघ. क्वालिटी एकदम. दे टाकून. हा एक नंबर. आता फायनल बनवलेली खिचडी. ही शॉर्ट चांगली दिसू राहिली, आवडली मला. बटाटे टाकले तर त्याच्यात? बटाटा पाहिजे होतं. तर लेट्स रिव्ह्यू. भारी बनवली दिसती. तू तुझ्या घेतला घास घेतो, हालून घे व्यवस्थित. याला म्हणतात असं काय वागू राहिलं लहान पोरं घेत बास. याने काय होतं, पोट स्वच्छ आणि साफ होतं ना. कशाने? तुपाने. वा 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 वा. कोरिएंडर लिव्ह स्टफिंग. घे हालून घे. चल लवकर परत, मला पण बनवायची रेसिपी. बस 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 बस. एक घास घेऊ. खाल्ली मी, चांगली वाटली. पण थोडंसं वाफ द्यायला पाहिजे होते अजून, पण काय हरकत नाही, चांगली. तर भाऊ विषय असा आहे, चला म्हणलं थोडे पोहे बनवून घेऊ. भाऊ अम्मांनी दुपारी आणलं होतं, जरा सामग्री आणली होती. तर चला म्हणलं त्या सामग्रीचा उपयोग करू. तर सगळ्यांचा फेवरेट असतो कढीपत्ता. स्वास्तिकचे पोहे तर सांगितलेच तुम्हाला मी. आता कढीपत्ता एक काम करू, धुवून घेऊ पहिले. लेट मी वॉश कढीपत्ता. हेअर ओनली. हे बकेट त्याच्यामुळेच आणले भाऊ, म्हणजे काय टेन्शनच नाही 17 उठायचं. आता किचन वॉटर बनवत नाही. किचन वॉटर फक्त वस्तू ठेवायला दिलंय. जरा लॉजिक वेगळे आहे आमच्या मयूरचं.
मयूरचं तुम्ही भात बघितलं असन तर आता मयूरला आपण हे करायला टेस्ट आपल्या पोहेचे. अरे यार त्याच्यातच पाडू तर ठीक आहे, काय हरकत नाही. लेट मी जस्ट कढीपत्ता सोलतो. एवढी गरज बी पडायची नाही मला वाटतंय कढीपत्त्याची. जरा गरम करून घेतलं पाणी, आता धुतलं ना ते, त्याच्यामुळे बाकी काही नाही. कढीपत्ता लागतो बाई. अजून पोहे फोडावं लागते, पोहे फोडलेले नाही. थोडं चिपचिपा होतं विषय, काय हरकत नाही. आधी फर्स्ट अटेम्प्ट कसं होतं माहीत नाही पोहेचं. मी आता कधी लास्ट पोहे बनवलं मलाच आठवण, कारण की मम्मी घरी असल्यामुळे मला पोहे बनवायची गरज पडत नाही. पण आधी लास्ट कधी बनवलं मला आठवण राहिलं, पण तरी पण विल ट्राय नो वरीज. ठीक आहे, काय विषय नाही. बच्चन आणून गेला काहीतरी, नाही ऐकलं मी. ए तू किती खाशील रे त्या हिशोबाने टाक. 1 प्लेट खाशील का? 1 प्लेट काय ठीक आहे. एक घास ओरडते मोठमोठे. ते मला अंदाज नाही बरं का किती टाकायचे, बघू फर्स्ट टाइम किती होतं. तशी भूक पण लागलेली, वाजलेच 10 आता आपण नाश्ताच करा. मला एवढी भूक नव्हती, कारण की मध्ये ते भात खाल्ला आम्हाला नाही दिलं. त्याच्यानंतर ते भात खाल्ल्यानंतर हे खाल्लं, ॲपल खाल्ली, पॉपकॉर्न खाल्ली. त्याच्यामुळे जरा नाही का मला कमी पडते का रे एवढे पोहे मित्रांनो, म्हणजे एकट्यासाठी. जाऊ दे, तसं पोट माझं फुलच भरलेलं आहे. आणि विषय काय होतो, जेव्हा आपण कमी बनवतो ना तेव्हाच गोष्टी भरायला लागतात बरं का. हे ऑर्डर केलं तुम्ही, ऑर्डर केलं का नाही माहिती, फुगूनवरती येते मला वाटतं. झाले एवढे फेअर इनफ आहे एवढे. लेट मी जस्ट पूर वॉटर इन इट सो इट कॅन नाही का काय इट विल ऑब्झर्व वॉटर अकॉर्डिंगली. तोतली वळ राहिली माझी, कम काय म्हणजे डे बाय डे कधीच प्रॉब्लेम झाला मला तोतलीचा. इव्हन मराठी शब्द पण तोतली वळती आहे. थोडी भिजून द्यायची. ओके ठीक आहे, टाकले पाणी तुमच्या समोरच करते सगळं. एंड टू एंड काहीच नाही लागत पोहायला. तुम्हाला माहिती महाराष्ट्रीयन पोहायला. आणि मला स्पेसिफिकली आता बरोबर आहे स्पेसिफिकली तर मी पोहे आवडत नाही, पिणे ते मला वाटतं काढून घेऊ का लगेच, नाही तर चिखल व्हायचा. चिखल झाला मग माझी, नाही तर चिखल होतो पोह्यांचं लई. जस्ट 2 मिनिट राहू दे. तर आता कांदा घेतो कापायला. मयूर कांदा कुठे? तर एक गोष्ट मिस आउट झालीच, जरा मिरच्या जरा हे बघा मिरच्या जीव गेलाय ते मिरच्यांचं, ते विसरलोच मी सांगायचं मिरच्या. आणि ते हिंजवडीत एक बाजार लागतो छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तिथून त्यांनी आणलंय. मी बोलू राहिलो एवढं, पण माईक चालू आहे का? येस माईक इज ऑन, कारण की होतो विषय नाही का. आय थिंक एवढं मिरची इनफ आहे, धुवून घेऊ आपण छापकेसात. थोडं लाल तिखट टाकावंच लागतं वर, नाहीतरी काय. कांदे किती? 2 आय थिंक 2 छोटे कांदे इनफ आहेत. छोटे 2 कांदे इनफ, काहीच अडचण नाही. आता पुढच्या वेळेस गेलो ना टाईम नाही, आज लई कटाळा केला मी, गेलोच नाही कुठे बाय. ओके नाव फिलिंग गुड. हां ठीक आहे. तर आता फर्स्ट स्टेप इज वी नीड टू फ्राय दिस शेंगदाणे. नाही आधी एक धुवून घेतो सगळं प्रॉपर जिथले तिथं एकदम नाही का व्यवस्थित. चांगली गोष्ट व्हायला टाईम घेते बरं का, पण म्हणजे लाईफमध्ये असं नाही तर कशात असं एकदम व्यवस्थित. तर आता हे वाकडे तिकडे माकडे कशा झाले ते तिकट आहेत की नाही काय माहिती. आता एक काम करू, प्रॉपर कापून घेऊ. तर मी तसं फास्ट फॉरवर्ड करून घ्या व्हिडिओ, तसं मी करतो फास्ट फॉरवर्ड जमलं तर. यो थोडा पासाला दिसत असेल. आता पोरांची रूम म्हणल्यावर शेट एवढं ऑर्गनाइज गोष्टी नसते. आणि स्पेसिफिकली आणि विशेषतः लेट्स यूज मराठी वर्ड्स इन्स्टेड ऑफ युझिंग इंग्लिश, because English words getting stuck on my mouth, that's why. So just let me cut this one chili. This is the last chili. Okay. Okay, I think this will be enough. And what we have next to cut it down, which is onion. Here is an onion right now with us. Let me just pull out the, you can say, काय नाही त्याला, पेटल्स माहीत नाही, पेटल्स माहीत नाही मला, पाकळ्या. ठीक है, ये कट करूँ तो अपन कट कर दो. तो यहाँ पे हम कांदा कट कर रहे हैं, और कांदा कट करते समय जो गावरन रहेगा कांदा, तो गावरन कांदा रहेगा तो क्या होगा कि आपके नाकों से नाकों से नहीं, आपके
व्हाट वी कैन से आपके डोळे से, हाँ आपके डोळे से ये आ जाएगा, क्या बोलते हैं उसको, पानी आ जाएगा, तब तब समझ लेना कि कांदा इज ऑथेंटिक, नाही का. तर असं विषय असं 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 ठीक आहे. ओके 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 ओके. आय थिंक मला एक कांदा लय होईल असं वाटतं मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? हा एक कांदा मे बी खूप होईल, त्याच्यामुळे एक कांदा ठीक वाटते मला. आता एक दिवस काय करू आपण, तरी मला तूप आणायचं राहिलं, तूप आणि तेला ते मयूर आज गेलोच नाही कुठं, आज लय कटाळा केला मी, इच्छाच होत नाही राव जाण्याची कुठं, कम काय माहिती, बोर होऊन जाते. ठीक आहे काय हरकत नाही. आता डिमार्टमध्ये ना हे पण भेटतं, काय म्हणतात त्याला, मला वाटतं एवढा कांदा इनफ आहे, एवढा कांदा लय झाला. आता ठीक आहे, कांदा कापला, मिरच्या घेतल्या, कढीपत्ता घेतला, आता कोथिंबीर घेऊ. कोथिंबीर पण आणली होती बाजारातून, तर कोथिंबीर घेऊ आपण. एक कांदा लय झाला, एक कांदा ठेवून देतो मी जिथून घेतला तिथून. आता कोथिंबीर कुठे आहे, कोथिंबीर आणली होती तिने, मला वाटतं तोपर्यंत आपण टाईम न वाया घालता आपण याच्यातलं पाणी काढायचंच राहिलं. हो प्रॉपर बसला आईला, मला वाटतं चिक्कलच होईल बहुतेक, मी विसरलोच पाणी काढायचं. अरे थोडेफार पोहे पडले, काही नाही. हे बघा एकदम व्यवस्थित ना दिसतंय ना, तर काढलं एकदम टॉप टू बॉटम आलंय ते, जस्ट लाईक मी. हां ठीक आहे. आता किती होते काय होते माहीत नाही मला. आता काल तर माझ्याकडून ते एक डोसा जास्त बनवला होता मी, तुम्ही बघितलं असं कालचं व्लॉग. थोडासा चिखल होईल माझ्या मते, तर ठीक आहे काय हरकत नाही. लेट मी जस्ट टेक पावडर. आता बावलटने कुठे ठेवली काय माहिती, हळद कुठे ठेवलं आहे नाही. अरे यार मीठ पण घ्यायचं राहिलं बरं का डीमार्टमध्ये. हळद 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 लाल तिखट भेटलं. हे लाल तिखट घेऊ आणि जस्ट पुट सम लाल तिखट इन दिस. आणि आता काय घ्यायचं आपल्याला, धना पावडर टाकू काय, धना पावडर. हां आंबारी तर इथून टाकू थोडी वरून. ठीक आहे इनफ, फेअर इनफ. तर आंबारी ठेवी इथं थोडंसं, आंबारी ही गोष्टी लागते. हां तर आता काय काय घेतलं मी इन शॉर्ट, सगळ्यांना पोहे बनवायचं आहे पण माहिती सगळ्यांना, तर काही एवढं महत्त्वाचं नाही. पण याच्याशिवाय कढीपत्त्याशिवाय पोह्याची चव लागत नाही. मी परत एकदा व्हिडिओ चेक करतो, नाही तर मॅटर होईल एवढं बोलल्याचं. ठीक आहे चालू आहे, पण विषय झाला तर नाही ना. अरे कसं आहे अरे. हां ओके 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला, बापरे. तर बरं झालं होपफुली मी चेक केलं. आय होप मी दिसत असेल, आशा करतो मी. तर आता शेंगदाणे तळून घेऊ. लईच डोक्यावरती आलं आहे काय माहिती, जाऊ दे कॉम्प्रोमाइज करून घे. तर शेंगदाणे तळून घेऊ. हे तेल, हे तेल इथं जिओचं तेल येतं, कोणती जिओ कंपनीचं त्यालाच माहिती. हे तेल शेंगदाणे तळून लगेच काढून घ्यायचे एका साईडला. मला वाटतं एवढं लय झाले शेंगदाणे लय आवडतात भाऊ मला तेलामध्ये. सॉरी हल्लं थोडं, शेंगदाणे मला लय आवडतात लय. मला वाटतं तेल गरम होऊन देऊ. ठीक आहे. तर आता हे तर झालं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, जिरे मोहरी, हळद, पोहे स्वतः बस, आणि थोडे आंबारी बिंबारी चेष्टा केली. आता मला वाटतं झालं असतं तेल गरम, थोडंच तेल टाकलंय. शेंगदाणे टाकून घेऊ. हे मी डीमार्टचे शेंगदाणे वापरतोय. मी दिसतोय का खरंच, मी एकदा चेक करू का म्हणजे कसं जरा. या बघा शेंगदाणे टाकतो. डायरेक्ट अख्खले शेंगदाणे टाकायची. बाहेरचे जे पोहे खातो आपण त्यात बघितलं किती थोडी शेंगदाणे असते. शेंगदाण्याशिवाय माझे नाही भाऊ पोह्यामध्ये. थोडेसे नॉर्मल लाल होऊन देऊ शेंगदाणे. मला वाटते झालंय काय, विसरत तर नाही ना, एकदा चेक करतो. तर चेक केलं भाऊ एकदा, दिसतंय व्यवस्थित. 2 मिनटं मशीन बंद केली, नाही ते कसं आहे ते नको नाही का हे व्हायला. दिसतोय मी प्रॉपर. तर आता शेंगदाणे परत चालू करतो मी मशीन. अरे
थोडं तेलातच आपल्याला करायचं आहे विषय, कारण की जास्त तेल पण खाल्ल्याने गेलं पाहिजे आणि यूज पण कमी झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनाने थोडं शाजूक लाल होऊन देऊ. आणि पार्थ भाऊ तुला मेन्शन करतो हॅशटॅग, तू कधीतरी ये घरी. आता मला वाटत नाही, आता झाले 11:30 झालेत आय थिंक. तर 11 वाजता तू, मला नाही वाटत तू येशील, तर मी फोन करून बघतो, प्रयत्न करतो तू, म्हणजे येणार नाही तो आता या टायमाला. तर शनिवार रविवारी भाऊ येऊन बस तू 100%. आपण तुझ्यासाठी पोहे बनवू. आता जेव्हा तू व्हिडिओ बघशील तेव्हा तुला कळन कसे सॉर्ट ऑफ पोहे बनवतो मी, दिसायला कसे काय. हा व्हिडिओ खूपच मोठा होतोय राव, मोजून 10 मिनिटाच पाहिजे होता, पण ठीक आहे, जाऊ दे, काय हरकत नाही. मला वाटतं झाले शेंगदाणे तळून, येऊ का काढून? काय वाटतं तुम्हाला, झाले असतील ना? झालेलं तर आहे, मला वाटतं घ्यावं काढून. मला काय वाटतंय, पहिला आपला अटेम्प्ट चांगला जाणार आहे म्हणून तर घेतो काढून. दिसत असेल तुम्हाला, जास्त नको जाळायला, नाही ते विषय होते ते. ओके, आता एवढं तेल नाही झालं आपल्याला, इनफ. आता याच्यातच फोडणी वगैरे देऊन टाकू छापीसा. पण आता एक विषय असा इथं, स्टार्टिंग जिरे मोहरी राहिली ना, मी तेच म्हणलं काहीतरी विसरतोय मी. आय एम जस्ट फॉरगेटिंग वन थिंग टू पुट ऑन दिस. भाऊनी जिरे मोहरी आता तिकडून, थांबा तिकडूनच आणतो. हे पण डीमार्टचंच आहे, डीमार्टची फुल मार्केटिंग चालू आहे. ठीक आहे, हे झालं. आता मला फक्त एक ॲनालिसिस करू द्या, काय काय टाकायचं आपल्याला. अजून ध्यानात राहू नाही राहिलो माझ्या विषय, एक एक गोष्ट सुट राहिली माझ्याकडून. हां, हळद टाकायची ॲट द टाईम ऑफ जिरे मोहरी. शेंगदाणे झाले, हळद देऊ टाकून. त्याच्यानंतर लाल तिखट, ह्याची काय, हां ह्याच्यातच होती नाही का, लाल तिखट लागेल थोडं. काय एवढं ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, जाऊ दे, लय झालं एवढं बी काय. आणि एक विषय असा आहे, ओके, फोडणी ना जळली नाही गेली पाहिजे. फोडणी जळायला गेली की मग माझ्या नाही राहत कसलीच. ओय 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 लय पडली. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. टाकू का मी? अयो ऑलरेडी ते लय गरम झाले, टाकले विषय होईन इतके फास्ट मला टाकते नाही त्या गोष्टी. देऊ टाकून, काय समजा नाही, डिसिजन घ्या. ठीक आहे, फोडणी जळायची भीती असते मला, बाकी काय नाही. फोडणी बसले ना एकदम. मला वाटतं झालाय विषय. सुर टूर आवाज येतोय. वाढवतो टेम्परेचर थोडंसं. हा प्रॉपर वासिंग थोडं फोडणीचं. कसं चट उडते. बसली वासाला. हा एक नंबर. ओके, लेट्स. एक नंबर वास येतोय तसं पाहिलं तर. लेट मी जस्ट पुट सम अंबारी हळद इन इट. लय मोठं मॅटर झालं पूर्ण. मॅटर असं झालंय, हळद लय पडली गेली माझ्याकडून जबरदस्त.
ठीक आहे झालंय. लेट्स पुट अ पोहे इन इट. लय होते ना ते काय. ओके झाले पोहे. लय पोहे झाले राव, लय झाले मला वाटतं उष्ट पडते नाही. अरे यार सॉरी, ध्यानातच नाही आलं माझे. झाले पोहे, काय लागतंय पोहायला, एकदम ओके. डन डन डन. बघताल तुम्ही आता हळूहळू आईला कसे झालेत काय माहिती आम्हाला. आई लय सांडू राहिले माझ्याकडे. झाले ना ओके सेट. थोडासा अजून हळूहळू आकार येईन त्याला. लय सांडू राहिले लय. थोडी मोठी कढाई पाहिजे, छोटी कढाई असल्यामुळे विषय होतो. पण लय पोहे झाले ती. मला वाटतं 3-4 जण तर आरामशीर खाते. अरे मी तेच म्हणलं काहीतरी राहतंय. कोथिंबीर राहिली ना पोरांनो, मी तेच म्हणलं ना काहीतरी तर राहतंय, मिस्टेक होतंय काहीतरी. झाले कोथिंबीर टाकू वरून, काय नाही. बंद करतो 2 मिनिटं. झालेत पोहे हालून. कोथिंबीर आणायला लावली 10 रुपयाची. कोथिंबीरच राहिली टाकायची. हे बघा कसं आहे. मला लई आवरावं लागेल राव. स्वयंपाक करायला काही नाही, पण स्वयंपाकाचा नंतरचा जो राड असतो ना, तेव्हा आरायला जीव जातो फक्त बस. हे बघा असे पोहे जमतात मला. आणि घरगुती विषय असे. आता हेच पोहे ना तुम्हाला सांगतो मी किती विकेन माहिती का बाहेर. कारण की 30 रुपयाला प्लेट चालू आहे ना बाहेर. पहिले 25ला होते, आता 30ला चालू आहे. तर माझ्या मते हे पोहे मी 100 रुपयाला तर आरामशीर विकेन. कारण की बसते ना आरामशीर. कारण की पोहे लय तुम्हाला क्वांटिटीवरून कळतंय का नाही माहीत नाही मला. ते व्हिडिओत किती कळतंय काय माहिती. ठीक आहे, दिले मी वरून कोथिंबीर टाकून. थोडंसं चटका देऊन घेऊ एक इन शॉर्ट मराठीत. नाही लय सांडलंय माझ्याकडून. सांडणारच ना, काढायचं एवढी बारीक किती एवढी मोठं आहे. की आहे घरचा बेत आपला पोह्यांचा. ठीक आहे, तर थोडंसं मीठ टाकतो. थोडंसं म्हणजे थोडं टाकतो आपण. मीठ टाकलंच नाही. आय थिंक एवढं पासून चारट नाही झाली पाहिजे, नाही तर उपाशी झोपावं लागेल. परत बनवायचं काही उबळ नाही राहणार माझ्या अंगात. बनवले हो पोहे शेवटी रूमवरती. आता नेमकी असा विषय सांडणारच आहे ती, सांडू दे आता काय. हां ठीक आहे. आता मी फोन करतो पोरांना म्हणजे मायऱ्याला. दुसरं कोण नाही का. ठीक आहे, हे झाले पोहे छापके 7. थोडं इग्नोर करा, मी आता जवळून दाखवतो. थोडंसं मशीन बंद करतो. ठीक आहे, एक नंबर वाटतोय विषय नाही का. हे बघा कसेच पोहे. आता मयूरला देतो. मी खाल्ला त्याच्या आधीच घास खाल्ला, मस्त वाटतंय. पण तुमच्यासमोर घेतो परत. ठीक आहे, चांगलं आहे. मयूरची रिॲक्शन घेऊ आपण आल्यावर समजा आला. झाले फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याच्यामुळे खूप चांगले झाले ॲज कम्पेअर टू फर्स्ट अटेम्प्ट. ते विषय काय आला व्हिडिओचं नाव आहे ना, थोडं पाणी जास्त पडलं. मी म्हणलं मी व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे का, इट्स ओके. पण विषय असा आहे, मा म्हणणं असं आहे, इथून पुढे नाही काय मोजून करत जात जा. कारण की आपण घरी नाही राहत. माझं असं म्हणणं आहे. बोलला इथं घरी राहिलो, घरी राहत असलो तर कोण ना कोण खाल्लं असतं. बरं बोलला का, मला बोलून झालं माझ्याकडे माहिती. हॅव ओके. मोजून कसं खाणार, फर्स्ट टाइम कसं मोजणार, मोजतच येणार नाही ना.
मोजून कसं खाणार? फर्स्ट टाइम करतो म्हणलं मी, काय दररोजचं काम नाही माझं, ते दररोजचं काम असतं तर विषय वेगळा आहे. ठीक आहे, याच्यावरती मी बच्चन बंद करून बरं ऐक